नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की मा अमृताला म्हणत असते, तू बोलूच नकोस. तू जे काही केले ना ते तुलाही कळणार नाहीये, तू चुकीचं वागत आहे असं मा तिला बोलत असते. तेव्हा अमृता म्हणत असते की मावशी ऐकून तरी घे ना ग माझं, मी तुला काय सांगते एकदा कळेल तुला, असं म्हणत अमृता तिथे गयावया करू लागलेली असते. परंतु मा मात्र चिडलेली असते. मा म्हणत असते की बस झालं, आतापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे तुझे, यापुढे एक शब्दही तू बोलू नकोस, कारण तू काय केलेलं आहेस ते माहिती आहे का तुला. कारण यश आणि कावेरीने सांगितलेलं आहे की बाबांवर आणि त्याचबरोबर यशवर हल्ला करणारी ही अमृता आहे. तेव्हा अमृता म्हणत असते की मावशी माझं एकदा ऐकून घे, अगं मी असं काही केलेलं नाहीये, हे सगळं जे काही केलेलं आहे ना ते आईनं केलेलं आहे. आणि त्याचबरोबर तो माणूस तिथे असतो, त्या माणसाच्या समोर जाते आणि त्या माणसाला ओरडून ओरडून विचारू लागते की सांगा ना तुम्ही हे सगळं कुणी केले, हे सगळं आईनं करायला सांगितलं होतं ना तुम्हाला. तेव्हा त्या माणसाकडे रागाने ती बघत असते. म्हणजे अमृता ही एवढी राक्षसी वृत्तीची आहे हे इथे आपल्याला पाहायला मिळतं. ती त्या माणसाला ओरडून म्हणत असते, सांगा तुम्ही हे सगळं तुम्हाला कोणी करायला सांगितलं होतं, या सगळ्यामागे कोणाचा हात आहे, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा यश आणि कावेरी तिथं बोलत असतात. माधवी तिथं आलेली असते आणि माधवी शांतच असते. माधवी म्हणत असते, मी नाही काही केलेलं. खरं तर अमृताने आता गोंधळ असा घातलेला आहे की तिने स्वतःच्या आईलाही सोडलेलं नाहीये, तिने स्वतःच्या आईलाही या सगळ्यामध्ये अडकवलेलं आहे. कारण तिने आता सगळ्या गोष्टी तिच्या अंगलट येत आहेत हे लक्षात येताच हे सगळं केलेलं असतं. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र अमृताने असा राडा केलेला असतो की सांगितलेलं असतं की हे सगळं माधवीनं केलेलं आहे. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत आणि त्याच वेळी माधवी तिथं आलेली आहे आणि अमृता म्हणते, बघितलं का आत्ता पण आईच्या हातामध्ये ती बॅग आहे, ज्या बॅगमधून तिने त्या माणसाला देण्यासाठी पैसे आणलेले आहेत. आणि बॅगमधून तिने पैसे, मग त्या माणसाला ते विचारते, सांगा ना तुम्हाला कोणी काम दिलं होतं, आजपर्यंत तुम्हाला पैसे कोण देत होतं. माधवी म्हणत असते, अगं अमृता काय करतेस तू, हे मी नाही केलेलं काही आहे. तेव्हा अमृता माधवीच्या जवळ जाते, तिला मिठी मारते आणि इकडे सगळ्यांना वाटावं की ती आईला मिठी मारते, पण तिच्या कानात सांगते, तुला हे सगळं करावं लागेल, आपला बदला जर पूर्ण करायचा असेल तर ह्या गोष्टी तुला कराव्याच लागतील, असं ती सांगायला सुरुवात करते. आणि मग पुन्हा बाजूला होते आणि म्हणते, का केलंस आई तू, मला माहिती आहे म्हणजे माझं यशसोबत लग्न झालेलं नाही आहे किंवा या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या आहेत म्हणून तुला राग आला होता, हे सगळं मला माहिती आहे, पण तू अशा पद्धतीने वागशील असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र आता धक्का बसलेला असतो, सगळेजण तिथं आहेत आणि माधवीवर सरळ सरळ ह्या गोष्टी ढकलून आता अमृता रिकामी झालेली आहे. तिने सरळ सरळ सांगितलेलं आहे की हे सगळं मी केलेलं नाही आहे, तर हे सगळं आईनं केलेलं आहे, अशा भाषेमध्ये ती बोललेली असते. आणि आता माधवीच्या समोर ही कोणताच ऑप्शन नसतो आणि माधवी सगळ्यांच्या समोर सांगायला सुरुवात करते की हो, हे सगळं माझ्यामुळेच झालेलं आहे, हे सगळं मीच केलेलं आहे असं माधवी सांगत असते. तेव्हा मात्र अमृता रडत असते. अमृता म्हणत असते की का केलंस तू आई, मान्य मला तुझ्या मनात राग होता, तुला सगळं वाटत होतं, पण तुझ्या का लक्षात आलेलं नाहीये की या सगळ्या गोष्टींमुळं हे सगळं जे काही घडलेलं आहे या सगळ्याला जबाबदार कोण आहे, जरा तरी आई तू एकदा तरी विचार करायचा होता, असं म्हणत माधवीला अमृता बोलत असते. यश आणि कावेरीला माहिती आहे की हे सगळं जे काही केलेलं आहे ते इकडे अमृताने केलेलं आहे, पण आता अमृताने वेगळाच डाव टाकल्यामुळे यश आणि कावेरीला काही सुचत नसतं. त्याच वेळी तिथे आता मोहित हवालदारांना घेऊन येतो आणि यशने हे बोलावून घेतलेलं असतं. मोहित हवालदारांना घेऊन आलेला असतो, परंतु गोष्टी वेगळ्याच चाललेल्या असतात. तेव्हा अमृता सांगते की बरं झालं इन्स्पेक्टर साहेब तुम्ही आलात, घेऊन जावा या बाईला, हिने गुन्हा केलेला आहे. आणि मग ती स्वतःच्या आईला पोलिसांच्या ताब्यात देत आहे. तिला जराही काही वाटलेलं नाहीये की या सगळ्या गोष्टी आपल्याकडून झालेल्या आहेत, आपण चुकलेलो आहोत, हे तिला जराही वाटत नाही. शेवटी माधवी म्हणते की हो, हे सगळं मी केलेलं आहे, या सगळ्या गोष्टी माझ्यामुळे झालेल्या आहेत, असं माधवी सगळ्यांच्या समोर मान्य करते. तेव्हा यश आणि कावेरीला सुद्धा धक्का बसतो, कारण आता करायचं काय, हिने तर चूक मान्य केलेली आहे आणि त्याचबरोबर
हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अमृता सांगते की घेऊन जावा, कारण पैशांची बॅग माधवीच्या हातात असते. माधवी त्या माणसाला पैसे देण्यासाठी आलेली आहे आणि या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत असं माधवीनं मान्य केलेलं आहे. जाताना माधवी अमृताकडे पाहत असते, अमृता रडत असते. माला तर धक्का बसलेला असतो, कारण अमृता पुन्हा आता माझ्या नजरेत खूपच चांगली ठरलेली असते. कारण असं दाखवायचं असतं की हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा माच्या समोर ती रडायला सुरुवात करते. मला माहित नव्हतं हे सगळं काय झालेलं आहे, माझा याच्यामध्ये दोष नाहीये, मावशी माझं ऐकून घे ना, मी तुला काय सांगते असं म्हणत ती माच्या पाया पडायला सुरुवात करते. तेव्हा मात्र आता कावेरी आणि यश तिथे येतात आणि म्हणू लागतात की मा तू ऐकू नको, ती खोटं बोलत आहे, तिने नाही केलेलं सगळं. आणि त्याचबरोबर हे सगळं माझ्या समोर ती नाटकं करत आहे, माझ्या पाया पडत आहे. आणि त्याच वेळी तिथे आलेली असते ती म्हणजे कावेरी आणि यश. ते सांगू लागतात की नाही हे सगळं खोटं आहे, कारण या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत ते मला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतात, पण मा कोणाचंच ऐकायला तयार नसते. आता सगळेजण घरी आलेले असतात. सगळ्यांना माहिती असतं की अमृताने हे सगळं केलेलं आहे, तो व्हिडिओ दाखवलेला असतो, हे सगळं घडत असतं. परंतु यशला आणि कावेरीला आता पौर्णिमा त्याचबरोबर विद्या यामिनी सगळं विचारू लागतात की काय झालंय हे सगळं. तेवढ्यातच मा पाठीमागून येते. माने येताना अमृताला आणलेलं असतं आणि अमृता किती चांगली आहे हे दाखवण्याचा प्रयत्न सुरू असतो. तेव्हा मात्र आता इकडे पौर्णिमा त्याचबरोबर यामिनी दोघीही म्हणतात की काय केलंय वहिनी, हे सगळं काय आहे नक्की, कशामुळं तुम्ही का घेऊन आलाय तिला, अहो जी मुलगी भाऊजींच्या जीवावर उठलेली होती तुम्ही तिला का घेऊन आलेलं आहे. आता मा तिथं सांगू लागते की हे सगळं जे काय आहे ना ते माझा निर्णय आहे आणि अमृताने हे सगळं केलेलं नाहीये, तर अमृताने स्वतःच्या आईने हे सगळं केलेलं आहे, म्हणून तर तिला सुद्धा जेलमध्ये पाठवलेलं आहे असं हे बोलणं चाललेलं असतं. तेव्हा यश आणि कावेरीला धक्का बसतो. मा इथं सांगायला सुरुवात करते की तिचं काहीही चुकलेलं नाही. यश आणि कावेरी म्हणतात की काय करायचं, कारण ह्या मुलीने तर आपल्यावरच डाव उलटवलेला आहे, पुढे काय करायचं. तेव्हा अमृता रूममध्ये आत येत असते. तेव्हा कावेरी म्हणते की बस, अमृता कोणत्या हक्काने या घरात येत आहे, कारण तिला जी आशा होती यश मला डिवोर्स दिला आणि तिच्यासोबत लग्न करेल, पण तसं काहीच होणार नाहीये, कारण यशने सगळ्यांच्या समोर सांगितलेलं आहे की काहीही झालं तरीही यशचं माझ्यावरती प्रेम आहे. मग ही आपल्या घरात का राहते, कोणत्या अधिकाराने राहते, कोणत्या हक्काने राहते, कुणी दिलाय तुला तो अधिकार, असं कावेरी विचारू लागते. तेव्हा मात्र आता सगळेजण तिथं असतात आणि सगळ्यांना कावेरीचं म्हणणं पटलेलं असतं. अगदी बरोबर आहे, कारण अमृता कोणत्या हक्काने राहते. इतक्या दिवस तर हे सगळं बोललं जात होतं, तेव्हा सगळेजण म्हणत होते की तिला यश सोबत लग्न करायचंय, तिला बाबांची काळजी घ्यायची, मावशीची काळजी घ्यायची, म्हणून ती राहत आहे. पण आता प्रश्न उभा राहिलेला आहे की का, कशासाठी हे सगळं, कारण तिला कोणी अधिकार दिला या घरात राहण्याचा, असं कावेरी विचारू लागते. तेव्हा मात्र अमृताच्या चांगल्या शिट्ट्या वाजलेल्या असतात. अमृता मात्र रडायचं नाटक करते आणि म्हणू लागते की बरोबर आहे, कारण मी कोणत्या अधिकाराने या घरामध्ये राहते. आता मा पण विचार करायला लागते की आता सगळं काय घडतंय नक्की, कशामुळे हे सगळं, हा प्रश्न माला सुद्धा पडलेला असतो आणि मा सुद्धा तेच विचारत असते. आणि त्याचबरोबर अमृता रडायचं नाटक करते. ती म्हणत असते की बरोबर आहे, कावेरी म्हणते ते अगदी बरोबर आहे, मी कोणत्या अधिकाराने आणि कोणत्या हक्काने राहते, मला कोणी अधिकार दिलेला आहे, असं ती बोलत आहे. तेव्हा मात्र अमृता म्हणत असते की फक्त कावेरी एक गोष्ट मला करण्यासाठी वेळ देशील का, मला माझ्या रूममध्ये जाऊन माझं जे साहित्य आहे ते घ्यायचं आहे, ते घ्यायला मिळेल का मला, असं ती कावेरीला सांगू लागते. तेव्हा कावेरी म्हणते की हो. आता त्याबद्दल कावेरी काहीच बोलू शकत नसते, कसं नाही म्हणणार ना तिला, कारण तिचं साहित्य खरं तर कावेरी म्हणाली असते की मी घेऊन येते तरीही चाललं असतं, पण आता कावेरीने वेड्यासारखी तिला परमिशन दिलेली असते आणि हे अमृता नक्कीच घरात जाऊन वेगळा राडा करणार असते, यात काही शंका नाही. इकडे आता दिवाळीचा सण आहे. यश आणि कावेरीने घराची सजावट केलेली आहे, त्याचबरोबर आकाश कंदील सुद्धा लावलेला आहे आणि यश कावेरीला म्हणतो की बटन चालू करा. कावेरी बटन चालू करायला जाते, पण आकाश कंदील काही चालत नसतो, तो त्याची लाईट काही लागत नाही. तेव्हा यश म्हणतो काय झालं, तेव्हा कावेरी म्हणते अहो बघितलं नाही यश काय झालंय ते. तेव्हा यश म्हणतो हो बरोबर आहे, तुम्ही बटन तरी चालू करा. कावेरी म्हणते ती अमृता या घरात आहे, ती अमृता या घरामध्ये असताना कसा पेटेल तो आकाश कंदील, कसा प्रकाश पडेल, कसा प्रकाश आणणार आहे आपण घरात, हे बोलणं चाललेलं असतं. तेवढ्यातच तिथे अर्जुन आलेला असतो, बाबूराव तिथं आलेला असतो आणि तो सांगतो की आतलं बटन जे आहे ना ते बंद करा म्हणजे चालू होईल, कारण हे डबल
ट्रॅव्हल ऑन ऑन स्विचेस असतात, त्याच्यामुळे हे सगळं घडत आहे. त्यामुळं काळजी करू नका, अगदी तुमच्या मनाप्रमाणे सगळं घडणार आहे. आणि कावेरीला सांगितलं जातं की ते बटन ऑन करा. कावेरी बटन जे चालू असतं ते बंद करते आणि बाहेरचा आकाशकंदील हा सुरू होतो. तेव्हा तो म्हणतो, बघितलं ना, मी तुम्हाला सांगितलं होतं नक्की काय करायचं आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही केलं की आकाशकंदील हा सुरू झालेला आहे असं सांगितलं जातं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हाच आता बाबूराव आणि अर्जुन तिथं आलेले असतात आणि ते बोलत असतात. ते म्हणत असतात की हो, अगदी बरोबर आहे, कारण हे सगळं जे काही चालू आहे ना ते फक्त आणि फक्त हा जो तुमच्या आयुष्यात तुमचं जे नातं आहे त्यामुळं घडत आहे. कारण बाबूराव आणि अर्जुनचं असं म्हणणं असतं की हा जो आहे ना अर्जुन, म्हणजे तुमचं पण लग्न झालंय का आणि तुम्ही पण तुमच्या मैत्रिणीशी लग्न केलंय का, असं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याच वेळी यश तिथं असतो आणि यश म्हणतो की हो. मग अर्जुन त्याला म्हणतो की चला माझ्याबरोबर चल, इथे बस, असं म्हणत अर्जुन त्याच्याशी बोलत असतो. त्याचबरोबर यशला सांगू लागतो की काय प्रॉब्लेम होतो माहिती आहे का. आणि कावेरी बाबूरावचं बोलणं ऐकून हसायला सुरुवात करते, कारण इकडे बाबूरावने सांगितलेलं असतं की तुमच्या घरामध्ये जी बाई आहे ना ती खोटं बोलत आहे, तेव्हा मला तुम्ही समजून सांगा. तेव्हा कावेरी म्हणत असते की कोणती बाई. तेव्हा तो सांगतोय की अमृता. कावेरी म्हणते अगदी बरोबर आहे, ती आम्हाला सगळ्यांना फसवत आहे. म्हणजे खरं तर बाबूरावने येऊन सल्ला दिलेला असतो की आत्ता सुद्धा ती तुम्हाला फसवते, पण यश आणि कावेरीला ही हिंट काही लागत नाही. आणि त्याच वेळी आता अर्जुन आणि त्याचबरोबर यश बोलत बसलेले असतात. अर्जुन त्याला सांगत असतो की हे नातं जे आहे ना, मैत्री आणि प्रेम असं नकोय, नाहीतर मैत्रीच्या पुढे नातं जात नाहीये. तेव्हा यश म्हणतो तसं नाही, मला तिच्यामध्ये माझी मैत्रीणही दिसते आणि माझी प्रेयसीही दिसते. यश उठतो, अमृताच्या जवळ जातो, तिच्या खांद्यावरती हात ठेवतो, तिला जवळ घेतो आणि म्हणू लागतो की पहिल्या नजरेत मी तिच्या प्रेमात पडलेलो होतो. तेव्हा मात्र कावेरी म्हणते की काय, पहिल्या नजरेत खरंय. तेव्हा यश सांगतो की हो, अगदी खरं आहे. आणि मग आता यशला प्रश्न पडलेला असतो की बाबूरावला ह्या गोष्टी कसं काय सगळ्या माहिती आहेत. म्हणून बाबूरावला ते विचारत असतात. तेव्हा बाबूराव म्हणत असतो की हे बघा, कसं आहे माहिती आहे का, काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या बाबूरावला कळत असतात असं अर्जुन सांगत असतो. तेव्हा मात्र बाबूराव म्हणत असतो म्हणजे, आणि अर्जुन सांगत आहे त्या पद्धतीने हे सगळं ते सगळेजण ऐकत असतात. आणि बाबूराव यश आणि कावेरीला मोलाचा सल्ला सुद्धा देत असतात. बाबूरावांचं असं म्हणणं असतं की तुमच्या आयुष्यामध्ये जे काय आहे ते खरं तर खूप छान पद्धतीने झालेलं आहे, तुमचं नातं सुद्धा खूप छान आहे. आणि मग यांची प्रेमाची गोष्ट खुलणार का. त्याचबरोबर त्यांच्या प्रेमाच्या गोष्टीबद्दल सांगितलं जातं आणि पुढे असंही सांगितलं जातं की प्रेमाची गोष्ट 2 या पिक्चरची ॲडव्हर्टाईज केली जाते. त्यानंतर इकडे आता अमृता स्टोर रूममध्ये गेलेली आहे. त्याचवेळी यमुना आणि पौर्णिमा तिथून चाललेले असतात. अमृता स्टोर रूममध्ये जाते आणि तिथे जाऊन तिचा गोंधळ सुरू झालेला असतो. ती म्हणत असते की काय करू मी जगून, मला जगायचंच नाहीये, कुठे गेलं रॉकेल, असं म्हणत तो केरोसिनचा डब्बा जो आहे तो शोधत असते आणि म्हणत असते की काय चाललंय हे सगळं, मला ना कळतच नाहीये, या सगळ्या गोष्टींमुळे काय होणार आहे असे प्रश्न पडलेले असतात. आणि त्याचबरोबर आदळापट सुरू असते, मला जगूनच काय करायचंय, मी जगूच कोणासाठी आणि कशासाठी जगू, ही नाटकं तिची चाललेली असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अमृताने मुद्दामच केरोसिनचा डब्बा घेतलेला असतो आणि ते अंगावर ओतत असते आणि त्याचबरोबर मुद्दाम दरवाजाच्या दिशेला सुद्धा ते केरोसिन ती ओतून देते. का तर तिला असं वाटत आहे की हे जे केरोसिन आहे ते आपण अशा पद्धतीने टाकलं तर सगळ्यांना कळेल की आतमध्ये काय चालू आहे. इकडे यश आणि कावेरी रूममध्ये आलेले असतात. कावेरी म्हणत असते तुम्ही काहीही म्हणा यश, पण मला काही ही गोष्ट पटलेली नाही, अमृता एवढ्या सहजासहजी घराच्या बाहेर जाणार नाही, असं इकडे कावेरी यशला सांगत असते. तेव्हा मात्र यश म्हणत असतो पण आता पुढे काय करायचं आहे. कावेरीला माहिती असतं की अमृताच्या डोक्यात काहीतरी प्लॅन असणार आहे आणि म्हणूनच तर अमृता आज घरात राहिलेली आहे आणि पुढे काय राडा करणार आहे त्याबद्दल काहीच कळत नाही असं कावेरी म्हणत असते. खरं तर कावेरीचा विचार अगदी बरोबर असतो, कारण अमृता एवढ्या सहजासहजी हार मानून जाणारी नाहीये ही गोष्ट अमृताच्या बाबतीतली कावेरीने बरोबर ओळखलेली असते. आणि त्याचबरोबर इकडे कावेरी म्हणत सुद्धा असते की बरोबर आहे. आणि इकडे अमृता मात्र विचार करत असते. अमृता म्हणत असते की नाही, मला या घरामध्ये जर टिकून राहायचं असेल तर या सगळ्या गोष्टी कराव्या लागणारच आहे. आणि तिचा गोंधळ सुरू असतो. त्याच वेळी
इकडे पौर्णिमा आणि त्याचबरोबर यामिनी म्हणत असतात की अगं काय चाललंय, तुला काही मदत हवी आहे का, असं नको करू, आणि त्या माला घेऊन येतात. मग आता सगळेजण घरातले तिथं आलेले असतात आणि अमृता स्वतःच्या अंगावरती रॉकेल ओतून काडी ओढायला लागलेली असते. त्याचवेळी मा तिथं पोहोचते आणि अमृताच्या सणसणीत अशी कानाखाली ठेवून देते आणि म्हणते, बाद झालं, काय चाललंय हे सगळं. कारण अमृताचं असं म्हणणं आहे की नाहीतच माझ्याकडे कोणती नाती तर मी काय करणार आहे आणि मी कशा पद्धतीने जगणार आहे, मी काय करू, असं बोलणं तिचं चाललेलं असतं. आणि त्याचवेळी या सगळ्या गोष्टी घडत असतात. तर अमृता नाटकं करत असते. ही गोष्ट माच्या लक्षातच येत नाही. मा म्हणते की मी एक निर्णय घेतलेला आहे, मी अमृताच्या बाबतीत एक निर्णय घेतलेला आहे आणि त्याचबरोबर तो जो निर्णय आहे तो मला मान्य आहे आणि म्हणूनच त्या निर्णयामध्ये कोणीही बोलायचं नाही, असं माने ठरवलेलं असतं. अमृता म्हणत असते, पण का मावशी, का नाही, सांग ना तू, माझं काय चुकलेलं आहे, मला नाही जगायचं, असं तिचा कांगावा सुरू असतो. आणि मा मात्र आता अमृताला घेऊन निघालेली असते. आणि बाजूला कावेरी म्हणत असते की अहो मा, काय करताय तुम्ही हे सगळं. परंतु कावेरीचं म्हणणं मात्र मला जराही पटवून घ्यायचं नाही आहे. मला फक्त तिचंच म्हणणं खरं वाटतं आणि त्या अमृताचं. आता मात्र खूप मोठा गोंधळ होणार असतो, कारण माने जो निर्णय घेतलेला असतो तो खूपच डेंजर असतो. कारण कावेरीने विचारलेलं होतं की अमृता कोणत्या हक्काने या घरामध्ये राहते, तर त्या प्रश्नाचं उत्तर आता समोर येणार असतं. तर आपल्याला पाहायला मिळतं की मा म्हणते की औक्षणाचं ताट घेऊन या, या घरची मोठी सून आलेली आहे, असं मा म्हणत आहे. आणि त्याच वेळी अमृता आणि त्याचबरोबर उदय दोघंही लग्न करून आलेले आहेत. आणि खरं तर खूप मोठा धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे. म्हणजे त्या दोघांनी लग्न करून आलेले आहेत, ही गोष्ट वाटते तेवढी साधी सोपी नसते. आणि यश आणि कावेरी घरातले सगळेजण पाहतच राहतात. म्हणजे माने आता आणखी एक मोठी चूक केलेली आहे, ती म्हणजे अमृताला लग्न करून या घरात आणलेलं आहे आणि मोठा गोंधळ करून ठेवलेला आहे. कारण अमृता कशी आहे हे माला माहिती आहे. परंतु आता या सगळ्या गोंधळामुळं पुढे काय काय महाभारत रामायण घडणार ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.